भूमीमध्ये हा सूर्यास्त झाला. तर या पद्धतीनं याचं पावित्र्य राखत असताना, या वास्तूवर चढत असताना कुणीही बूट घालून चढायचं नाही. का तर ही पवित्र आहे. कारण जिथं त्यांच्या प्राणाचे ज्योत मावळली, त्या ज्योतीचा प्रतीक म्हणून आपण ती जागा पवित्र आपल्यासाठी. कारण तिथं आजही आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही ना, तर हिथलं बी एका वास्तूचं खूप छान पद्धतीने आकलन करता येतं आणि महाराज आपल्यामध्येच आहेत त्याची जाणीव या भूमीमध्ये होते. परंतु आता आपण सकाळपासून रायगड वारी पाहतोय. रायगड वारीमध्ये अनेक वास्तू बघतोय. त्या रायगडावरती अशा अनेक इतक्या वास्तू आहेत की एका दिवसात बघण्यासारख्या, पूर्ण होण्यासारख्या नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे त्यांचा महालामधले त्यांची रूम, जिथे तुम्हाला समोर एक हे दिसतंय, ते स्मारकासाठी एक तिथं ही लावलेलं आहे. तिथं महाराजांचा शेवटचा श्वास तिथं म्हणजे हा अस्त झाला. छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा रायगड बघण्याची गोष्ट नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. ओम नमो पार्वती पते शिव हर 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 हर. दगड माती याच्यातून तुला तुम्हाला म्हणजे तिथला अनुभव काय आला तो थोडक्यात सांगा जरा. मला फक्त एवढंच सांगायचंय, आजच्या रायगडवरील माझी महाराजांबरोबर भेट झाली. मला प्रत्यक्ष महाराजांचं अस्तित्व जे जाणवलं, एवढं छान दादांनी सांगितलं, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभारी.